अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। अवकाळी पाऊस नैसर्गिकमुळे सौर कृषी पंप व सौर ऊर्जा प्लेटा फुटल्या। सौर ऊर्जेच्या प्लेटची सतत मागणी, घरातील वादामुळे विष प्राशन। दूधखेडा येथील शेतकऱ्यांनी अनेकदा सौर ऊर्जा कंपनीला मागणी करून सुद्धा निराशा पदरी पडली। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार। वाशिम जिल्ह्यातील स्थानिक दूधखेडा येथे रहिवासी असलेले रामदास जयराम जाधव यांनी गेल्या 3 वर्षा पहिले कुसुम योजनेअंतर्गत 3 HP स्पॅन सौर कृषी पंपाच्या पॅनलच्या प्लेटा आणि सौर पंप अनुदानात घेतले होते। 5 वर्षाची गॅरंटी असलेले सौर ऊर्जा पंप आणि सौर प्लेटा या कंपनीला तात्काळ दुरुस्त करून किंवा बदलून घ्याव्या लागतात। परंतु दूधखेडा येथील शेतकरी रामदास जाधव यांनी गेल्या 6 महिन्यापासून यांची सौर ऊर्जाच्या प्लेटा दुरुस्तीची आणि बदलीची मागणी केली होती, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही। या निराशेचे वातावरण घरात वादाच्या भोवऱ्यात झाले आणि या वादामध्ये रामदास जाधव सोलर पंपाच्या कारणास्तव रामदास जाधव त्यांच्या मुलगा नामे दीपक रामदास जाधव यांच्यामध्ये वाद झाला व रामदास जाधव यांची सून यांनी विष प्राशन केले। घटनास्थळ दिनांक 24 जानेवारी 2025 तारखेची असून त्यांना कोणत्याही प्रकारची रुग्णालयात मदत झाली नाही। अशा खाजगी स्पॅम सोलर पंप कंपन्यांची स्थिती आज शेतकऱ्यांचा जीव घेण्याच्या मागे पुढे बघत नाही। कुठलेही प्रॉडक्ट विकताना खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना आणि इतरही भारतीय नागरिकांना आपल्या बोलीतून प्रोडक्ट विकतात, परंतु त्यामुळे बिघाड झाल्यावर त्यांची मागणी केली तर विविध प्रकारचे अडथळे आणून त्यांना माघारी परत करतात। शेतकऱ्यांची आज असणारी परिस्थिती खूप भयावह आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खाजगी कंपन्या भर टाकतात। याचा वाली कोण? प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्या अशाच आहे। शेतमालाला भाव नाही, शेती पिकत नाही, शासन शेतकऱ्याकडे मुळीच लक्ष देत नाही। मग अशा परिस्थितीत मिळेल का यांना न्याय? शासन घेईल काय याची दखल? असे वृत्त प्राप्त माहितीनुसार विजय खंडार यांनी कळविले।